नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. एकीकडे आपला देश तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या साथीने मोठी प्रगती करतोय. जगातही आपल्या प्रगतीची दखल घेतली जाते. मात्र त्याच वेळी हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा मात्र आपल्या समाजाला एखाद्या किडीसारखी चिकटून राहिली आहे, लागून राहिली आहे. शीतल वायाळ हे त्याचं ताजं उदाहरण अलीकडेच पाहायला मिळालं. हुंड्याच्या याच प्रथेविरोधात एबीपी माझाने नुकतीच औरंगाबादमध्ये एक हुंडा विरोधी परिषद घेतली आणि या विरोधात मोहीमही छेडली आहे. आणि आता त्याला तुमचीही साथ हवी आहे. तेव्हा हुंड्या विरोधातला हा एल्गार पुकारताना तुम्हाला नेमकं काय वाटतंय? हुंड्याची प्रथा कायमची बंद व्हावी म्हणून काय करता येईल? या संदर्भातला तुमचा एखादा अनुभव असेल तर तो देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता. आता फोन करून तुम्ही हा अनुभव आम्हाला सांगायचा आहे. 66160216 आपला नंबर आहे. 66160-216 या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आपली मतं अगदी बिनधास्तपणे मांडा. मात्र एक करा, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवा आणि सलग बोला. अगदी काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाने ही परिषद घेतलेली होती आणि ती परिषद ज्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातल्या विविध महिला तसंच माजी न्यायमूर्ती देखील सहभागी झालेले होते आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टीवर, या खरं तर सामाजिक समस्येवर विचारमंथन केलं. आणि आता तुम्ही देखील तुमची मतं याच्यामध्ये मांडू शकता. शीतल वायाळचं उदाहरण अगदी ताजं आहे, ज्याच्यामध्ये वडिलांना कर्ज नको हुंड्यापायी म्हणून शीतलने आत्महत्या केलेली होती. आणि अशी खरं तर अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. तेव्हा हे सगळं मुळापासूनच उपटून काढण्याच्या दृष्टीने नेमके काय पावलं टाकता येतील, तुम्हाला या संदर्भात काय म्हणायचं आहे, याबद्दल तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. 66160216 आपला नंबर आहे. 66160-216 आणि तुमची या सगळ्या संदर्भातली मतं मांडा. नाशिकहून पहिला फोन आपल्याला आलेला आहे. विकास सूर्यवंशी बोलतायत. विकासजी बोला. विकासजी, माझा आवाज येतोय? हो हो बोला. सर, माझं म्हणणं असं होतं की कायदा आहे, या देशात संविधान आहे. तर संविधानाच्या चौकटीत राहून सरकारने अशी एक कायदा करावा की हुंडा प्रथेला काहीतरी, आपण कुठे सार्वजनिक ठिकाणी, आपल्या बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक मध्ये की शासनाने आता कायदा कडक करून ग्रामीण भागात आणि शहरी भागात ज्या त्यांच्यावर लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर जे घेते त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी, कायदा त्यांना लावावा, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही फोन केला त्याच्याबद्दल. तेव्हा आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. कडक कायदा होऊन त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, असं इकडे आपल्याला लोक सांगायला लागलेले आहेत. आणि औरंगाबादमध्ये देखील अशा तरुणांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत. बघूया. मुलगी सुखात आहे ना, मग जाऊ द्या. मग चालतो का हुंडा दिलेला? मुलगी सुखात असली तर. मुलीच्या शिक्षणावर खर्च करायचा असेल तर पहिला प्रश्न असतो, जेवढी शिकली तेवढाच शिकलेला जावई तिला पाहावा लागतो. मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे रेट कार्ड काय आहे म्हणून. म्हणजे मुलीला शिक्षणात पण पैसे द्यायचे, नंतरच्या हुंड्यावर पण घरच्यांनी पैसे लावायचे. याच्यामुळे कुठेतरी मुलींना शिकवलं पाहिजे, ही भावनाच समाजातून निघून चालली. परळी वैजनाथ येथून आलोय. ज्या तालुक्याला एक ग्रामीण विकास मंत्री आणि विरोधी पक्ष नेते, त्या तालुक्यातून मी आलोय. सांगताना अभिमान वाटण्यापेक्षा मला लाज वाटते, कारण मी माझ्या बहिणीच्या लग्नात 11 लाख रुपये हुंडा दिलाय. आणि विशेष म्हणजे माझे वडील काही कारणास्तव घरी नव्हते, तर मी माझ्या ताईचं लग्न मी स्वतः केलं. आणि मतलब पाहण्यासारखा पैसा, कुणाला मूळ पत्रिका द्या, त्यांना साड्या घ्या, कुणाला म्हणजे त्यांच्या लेकरांना कपडे घ्या. मग घरची परिस्थिती काय होती हे काही सध्या लोकांना भान राहत नाही. मग ते आपले पाहुणे असतील किंवा भाऊजीकडचे असतील. उंगली उठाने से पहले हम दूसरे पे उंगली उठा रहे हैं तो 3-4 उंगलियां हमारी तरफ उठ रही है. मेरा एक्सपीरियंस ऐसा है की जब, आणि आपण ह्या प्रतिक्रिया तर बघणारच आहोत. मात्र आता आपल्याला फोन देखील यायला लागले. डॉक्टर तुषार बोलतायत दिल्लीहून. डॉक्टर तुषार बोला. हा, मला असं मांडायचं आहे की घरातली मानसिकता ही घरातून सुरुवात व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. एका आईने एका मुलाला आणि एका मुलीला सारखं वाढवायला पाहिजे. वाढवतानाच हे सुरू होतं की तुला दुसऱ्या घरी जायचंय, तुला हे करायचं आहे. त्याच्यामुळे एका आईने एका मुलीला किंवा मुलाला वाढवताना हे एका समतेने वाढला पाहिजे. सेकंड, हुंडा हा एकमेव सामाजिक प्रॉब्लेम नाही आहे. हुंड्यामुळे कितीतरी दुसरा प्रॉब्लेम आपण करतोय. फॉर एक्झाम्पल, स्त्री भ्रूण हत्या. वाय पीपल डोंट वॉन्ट, म्हणजे मुलांना का नको असते मुलगी, कारण त्याचं कारण एक हुंडा आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींमुळं
ह्या सगळ्या प्रत्येकाच्या घरातून सुरू झाल्या पाहिजे. तिसरी गोष्ट मला हे मांडायची वाटते की हे एक चळवळ म्हणून उभं यायला पाहिजे. एक खूप चांगलं उदाहरण की आता आमिर खानने सुरू केले सत्यमेव जयतेच्या चळवळीमध्ये आपण मराठवाड्यात गावोगावी पाण्याची जी चळवळ लावली, पाण्यासाठी कितीतरी गावं कितीतरी लोक एकत्र आले. तर अशी एक सामाजिक चळवळ समजा पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशभर सुरू झाली तर कदाचित आपण या म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो जे अडाणी आहेत, जे निरक्षर आहेत. आणि तिसरी गोष्ट, पूर्ण समाज मुलीकडे बघत असेल, तुझं लग्न कधी होईल, तुझं लग्न कधी होईल, तुझं लग्न कधी होईल, काय वाटत असेल कोणाला कोणी हे मांडू शकत नाही तिच्या भावना, पण ती हेही सांगू शकत नाही की मी इतकी शिकली आहे, मी इतकी सुंदर आहे, माझं लग्न नाही कारण माझे वडील एवढा हुंडा देऊ शकत नाही. तर पण आई वडिलांची एवढी जिम्मेदारी म्हणते की एक भाग घेऊन नाही झाले माझ्या मुलीचे लग्न चालेल, पण तिला स्वकर्तृत्वावर उभं करणं तेवढंच गरजेचं आहे. खरंय. खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडले. धन्यवाद या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आणि शशिकांत बोलतायत कोल्हापूरहून. शशिकांतजी बोला. तर काय माहित आहे काय, मी आता असं म्हणतोय की मुलींची अपेक्षा भरपूर असतात मुलांच्या पेक्षा सुद्धा. तर मुलींची अपेक्षा मी कशी की मला सरकारी नोकर, गव्हर्नमेंट नोकर सर्व्हिसवाला पाहिजे, त्याचं स्वतःचा बंगला आडी पाहिजे, परत शेती पाहिजे त्याची. मग आम्ही असं विचारलं तिची शेती आहे, तुमची मुलगी शेतीत काम करणार आहे का? तर नाही. नाही तर ठीक आहे. मग त्यांचं तिथं द्यायचं कारण मुलगा आता कमी शिकलेला आहे, मुलगा कमी शिकलेला आहे म्हणल्यावर तिथं ते जमत नाही ना ते तसं. तुम्हाला या प्रथेविरोधात या मोहिमेबद्दल काय बोलायचंय का? हा तुमचा मुद्दा वेगळा आहे. तुम्हाला हुंड्या संदर्भात काय बोलायचंय का? नाही, हुंडा घ्यायचं नाही किंवा हे करायचं नाही. आम्ही सुद्धा अशी अपेक्षा केलेली की बाबा आपल्या मुलाचं इथं कुठंही लग्न असं ठरत नाही, बरोबर आहे ना. मग नुसता नारळ मुलगी जरी असली तरी पण ती चालती, परंतु तिथं अपेक्षा नाहीच ना त्यांची पण. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद तुम्ही फोन केला त्याच्याबद्दल. डॉक्टर अशोक पाटील जळगावातनं बोलतायत. डॉक्टर बोला. हा जो समाजामध्ये जे दोन समाजात लग्न घडतं किंवा इंटरकास्ट लग्न घडतं त्याच्यामध्ये जो खर्च होतो, अमाप खर्च होतो, हुंडा देणे हुंडा घेणे ही चूक तर आहेच आहे, परंतु जो खर्च होतो तो सुद्धा हा दोघं पक्षांनी नेहमी वाटून घेतला पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये मुलीचे पालक जास्ती करून मोठ्या मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि ही काही योग्य बाब नाही. ते पण एक कारण आहे हताश होण्याचं समाजामध्ये. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मुलींना आपण शिकवण्यासाठी जो अमाप पैसा खर्च करतो तो त्याचा एक मुलाच्या पालकांनी विचार केला पाहिजे आणि त्या विचाराचा एक दोघं पक्षांनी बसून त्याच्यावर एक फार खर्च झालाय म्हणून तुम्ही एवढा द्या किंवा तेवढा असं काही प्रकार नको व्हायला पाहिजे. समाजाने ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे असं मला म्हणायचंय. आणि हा जो 1000 लोक किंवा 2000 लोक किंवा 3000 लोक रक्ताच्या नात्यापर्यंतच हा लग्नामध्ये समाज याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे लोकांचा असं उपस्थितीमध्ये. एवढंच मला म्हणायचं होतं. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया नोंदवली त्याच्याबद्दल. अशोकजी बोलतायत. आपला पुढचा कॉल आलेला आहे. बोला अशोकजी, बोला. हा सर, माझं म्हणणं असं आहे की आपल्या समाजामध्ये दोन घटक आहेत, एक तर पैसेवाली आणि दुसरे जे आहेत ते बिगर पैसेवाले, म्हणजे गरीब लोक. जर आपल्या गरीब लोकांचं जर आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल तर पहिली परिस्थिती म्हणजे त्यांनी एकतर कर्ज काढायचं आणि दुसरी म्हणजे एकतर आपली जमीन स्वतःची विकायची. आणि एवढं सगळं करून सुद्धा आपली मुलगी सुखी सासरी नांदावी हाच त्यांची भावनिक अपेक्षा असते सगळ्याची. परंतु एवढं सगळं होत असताना सुद्धा जर मुलगी जर आपली सुखात नसेल तर त्यांनी आपली जमीन विकलेली असती, त्यांच्यावर दुःख पहिलेच असतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली मुलगी जर नसेल आणि आपल्या मुलीचं तिकडे काय बरं वाईट झालं तर त्याचंही त्यांच्या डोक्यावरच ओझ असतं. तर मुलीनंच का सासऱ्याच्या घरी जायचं? आणि प्रत्येकाने भावनिक बदला ना. आज जर आपण विचार केला महाराष्ट्राचा तर 1000 मुलींमागे 820च मुली राहिले. तर याच्यामध्ये आपण सगळं मुलीच्या शिक्षणावर खर्च करा, त्याचं लहानाचं मोठं करा आणि आपलीच मुलगी दुसऱ्याच्या घरी लावा आणि ती लावत असताना आपण त्यांना पैसा द्या का? कशासाठी? जर आपणच आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार निवडतो पण मुलीलाही मोकळीक द्या ना थोडी की आपल्या तिनं जेवढी ती कॅपॅसिटी आहे तेवढा चांगल्या पद्धतीचा तिला जोडीदार निवडावा. तिला परपंच तिनं स्वतः आपल्या डोळ्यासमोर करू दे ना तिला. तर याच्यामध्ये एक करावं फक्त की जर मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहावी असेल, आपल्या मुलीने सगळं चांगलं करत असं वाटावं असेल तर आपण घर जावई करून घ्या ना. आपल्याला जो पसंत पडेल, मुलीला जो पसंत पडेल तो घर जावई करून घ्या तुम्ही.
मुलगाही घरी राहील, मुलगी डोळ्यासमोर राहील आपली. हो, ठीक आहे. अशोकजी, तुमच्या आसपास असं कुठलं उदाहरण तुम्हाला बघण्यात आलंय की त्यांनी हुंडा देण्याला विरोध केला आणि लग्न केलेलं आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवलाय, असं कुठलं उदाहरण आहे असं आजूबाजूला? माझ्या जवळच माझ्या समाजाची मुलगी होती, मी धनगर समाजाचा आहे सर. बरं. तर अडचण अशी झाली होती, मुलीनं लग्न केलं, बापाने तिला 5 लाख रुपये हुंडा दिला, पण 4 दिवसामध्येच मुलीला म्हणले की अजून आम्हाला एक गाडी पाहिजे, 4 व्हीलर गाडी पाहिजे. जर 4 व्हीलर गाडी नसेल तर तो आताच्या आता निघून जा. मुलीनं म्हणली की नाही, माझ्या बापाने एवढा लग्न मोठं करून दिलं, 5 लाख रुपये खर्च केला, तुम्हाला हुंडा दिलाय, आणि 3ऱ्या दिवशी मुलीला जाळून मारलं. म्हणजे एवढं आई बाप्पांनी सगळं मुलीवर एवढा खर्च करायचा, लहानाचे मोठं. जेव्हा ज्या मुलीची आई जी असते ना, तिला सगळं कळतं. ज्या वेळेला मुलगी मरती ना, त्यावेळेला त्या आईला कळतं की एवढं 9 महिने पोटात वाढवलेलं असतं, आणि आज आपल्या हृदयाचा गोळा दुसऱ्याला देत असतो आपण, आणि त्याच्यावर 3 दिवसात ही घटना घडते. त्या लोकांची अवस्था काय असते? त्या लोकांची अवस्था बघण्यासारखी असते. म्हणजे समाजात अशीच का घटना घडत राहतात? तुम्हाला योग्य वाटतं ना, तर तुम्ही योग्य जावाई करून घ्या घरी. म्हणजे मुलींनीच का त्याग करायचा प्रत्येक गोष्टीचा? ठीक आहे, तुमचं म्हणणं लक्षात आलं, धन्यवाद तुम्ही फोन केला त्याच्याबद्दल. सुनीताजी आता आपला अनुभव सांगतात. सुनीताजी बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार, बोला. मी कोल्हापूर मधून बोलते सर. बोला ना, बोला बोला. हा सर, मी कोल्हापूर मधून बोलते. हो, बोला. हा, मी एक पीडित महिला आहे की माझं लग्न 2007 रोजी झालं. 2007 रोजी झाल्यानंतर माझे मिस्टर मिलिटरीत आहेत. मिलिटरी झाल्यानंतर एक 6 महिन्यात म्हणजे माझं यादी पे शादी म्हणतात ना, तसं की एका दिवसात बघण्याचा कार्यक्रम, आणि आधी सांगितलं की काही हुंडा नको, नारळ आणखीन आणि मुलगा, नारळ आणि मुलगी पाहिजे म्हणून. हा, याच्यानंतर माझ्या एका दिवशी लग्न झालं, रात्री लग्न झालं. त्याच्यानंतर तो मुलगा 15 दिवसात सुट्टीवर गेला. त्याच्यानंतर जे मला हुंड्यासाठी त्रास दिला की आम्हाला 17 लाख रुपये घेऊन ये, फ्लॅट घ्यायचा आहे आम्हाला, मला गाडी घ्यायची आहे, असा ह्या कारणांवरून मला त्रास द्यायला चालू झाला. त्याच्यानंतर मी केस टाकली. आमच्या आई वडिलांनी मला मारणे, छळणे हा प्रकार चालूच झाला. परत मला माहेरी आणून सोडायचं, परत 2-4 माणसं घेऊन आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करायचा, परत मला तिथं ठेवायचं, असं हे वर्षभर चालू झालं सर. त्याच्यानंतर मला रॉकेल पाजलं गेलं. रॉकेल पाजल्यानंतर मग डॉक्टरांनी केस घालायचं असं सांगितलं, तरी पण आमच्या आई वडिलांनी म्हणजे सामंजस्यपणाने मिटवली केस. का शेवटी मुलगीला तिथं नांदायचं. एकदा लग्न झालं की मुलगीचं एक सासर घरच असं मानतात पाठीमागची लोक. त्याच्यानंतर मला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांना आम्ही सांगितलं की विष बाधा झाली म्हणून असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं. पण तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवला की नाही पुढे? त्याच्यानंतर मला परत तिथं सोडलं, परत मला छळ चालू झाला सर. मग शेवटी आम्ही केस घातली, हुंडाबळीची केस घातली, तर ते सगळे निर्दोष साबित झाले. आणि आता त्याने सेकंड मॅरेज केले. सेकंड मॅरेज करून त्याला आता मुलगा झालाय, आणि मी अशी एकटी केस लढत बसले. तो आपला निवांत आहे आता नवीन संसार थाटून. मग सर सांगा, मला कसा न्याय मिळायचा? माझ्यासारख्या मुलीनं काय करायचं? खूप मोठी आपण म्हणतो न्याय मिळतो कोर्टात, पण सर नाही. अशा माझ्यासारख्या कित्येक स्त्रिया आहेत तिथं. आज जर का तुम्ही मुलाखत घ्यायची म्हटला ना, असं तिथं मुलाखत घेऊ नका. एखाद्या कोर्टात, जे मोठे कोर्ट असतात ना, त्या कोर्टामध्ये जाऊन बघा. अशा कित्येक मुली माझ्यासारख्या बाकड्यावरती लाईनीन बसल्या असतात सर. वाईट वाटतं की भरपूर महिलांची कंडिशन सर वाईट आहे ह्या वेळेला. तरी आपण म्हणतो कायदा, पोलीस पण पलटी मारतात. जबाब आम्ही एक देतो आणि दुसरा त्यांनी जबाब लिहितात. असं सर आहे. पैसे चोरल्यानंतर ना कायदा आपोआप पलटी मारतो सर. काही नाही आहे हे. पण आमच्यासारख्या मुलींनी आता काय करायचं सांगा मला, तुम्हीच न्याय द्या आता. ठीक आहे, खूप तुम्ही अतिशय महत्त्वाचा आणि तुमचा सगळा जो एक्सपिरियन्स, अनुभव जो सांगितलेला आहे विदारक असा. मला सांगा आता की आता तुम्ही तुमचा अनुभव तर सांगितला, पण याच्या पुढे असा अनुभव कोणाला फेस करायला लागू नये, अशी परिस्थिती कोणावर येऊ नये म्हणून तुम्ही काय महिलांना सल्ला द्याल? तुम्ही काय सांगाल? मी सांगेन की महिलांनी काय आता काय सर सांगणार, कारण की पुढचं काही आपल्याला माहित नसतं. आता जी माणसं हुंडा नको व्यवस्थित गोड बोलून नेतात, पण नंतर पलटी मारतात, त्याला काय करणार आम्ही? तर ह्याला सगळ्याला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आता तो सेकंड मॅरेज केला, त्याच्या पगारावर त्याची बायको, त्याला मुलगा झालाय, तो राहिला, पण आमची समस्या ही वाढतच गेली ना. आम्ही काय करायचं? ठीक आहे, मला
ठीक आहे सुनीताजी, तुम्ही तुमचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राने ऐकलेला आहे, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. पुढे जाऊया आपण. आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे, तो घेऊया अशोक यांचा. अशोकजी बोला. नमस्कार. बोला बोला. मला असं वाटतं की राजकारणी लोकांनी आपल्या समाजापुढे काहीतरी एक उदाहरण, चांगलं उदाहरण ठेवलं पाहिजे. कारण आपण असं बघतो की राजकारण्यांच्या मुलांची जी लग्न होतात ती मोठ्या लॅविशपणाने ते केली जातात आणि त्याचं सगळ्या माध्यमातून त्याचे चर्चा पण होते. पण कोणी मग कोण म्हणतं की आमच्या मुलाच्या सगळ्या नातेवाईकांना किंवा आपल्या गावच्या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांची प्रसिद्धी आम्ही, म्हणजे आमची इतकी प्रसिद्धी आहे की आम्ही त्यामुळे सगळ्यांना हे करतोय. तर ते एक व्होट बँकचं राजकारण पण त्यातनं साध्य करत असतात असं मला वाटतंय. आणि त्यांनी सगळ्यांनी राजकारण्यांनी, म्हणजे कोणी असू दे, सत्ताधारी असू दे किंवा विरोधी पक्षातले असू दे किंवा अगदी खालच्या जिल्हा पातळीवरचे राजकारणी जरी असले तरी ते असं बघतात की आपल्या लिडरनी इतकं मोठं लग्न केलेलं आहे, आपणही काहीतरी केलं पाहिजे, त्यामुळे आपली प्रसिद्धी होईल वगैरे. हे चुकीचं आहे आणि मला वाटतं राजकारणाने हे त्याला आळा घातला पाहिजे. आणि यावेळेला या लग्नाची इन्कम टॅक्सवाले कधीही कुठलीही चौकशी करत नाही, एवढा लग्न करतात, खर्च कसा झाला. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला, धन्यवाद तुम्ही फोन केलात त्याच्याबद्दल. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. तुमचे फोन असे सुरू ठेवा, तुमची या संदर्भातली मतं, तुम्हाला काही अनुभव आले असतील ते देखील जरूर सांगा. 6616021 आपला नंबर आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा एबीपी माझा. आपण बघताय एबीपी माझा. हुंड्या विरोधातला आपला एल्गार सुरू आहे आणि तुम्ही तुमची मतं मांडताय. फोनवरनं किरणजी आता आपल्या सोबत आहेत. किरणजी बोला. सर, मला या हुंड्या संदर्भात दोन गोष्टी बोलायच्या आहेत. बोला. एक म्हणजे आपला समाज फार दुतोंडा आहे सर. समाजाच्या म्हणजे मुलीचे वडीलच सांगतात की चांगलं स्थळ बघा, हे बघा, ते बघा, आम्ही एवढा हुंडा देऊ, हे मुलीच्या वडिलांचे बोल असतात. सेकंड थिंग सर, जी मुली लग्न करणार असते तिला समजा एकच भाऊ आहे आणि ही एकच मुलगी आहे किंवा दोन भाऊ आहेत, दोन बहिणी आहेत, त्यांच्या घरात एक 5-6 एकर जमीन आहे, काही जी काय असेल ती शेती. त्यांची पण मानसिकता अशी असते मुलींची की आम्ही तर दुसऱ्या घरी जाणार लग्न करून आणि ही प्रॉपर्टी यांना एकट्यांनाच राहणार, मग याच्यातून मला 5-10 लाख रुपये खर्च झाला तर मग काय बिघडलं, ही मानसिकता मुलीची असते सर. आणि जरी कायदा आहे की मुलीला समान आणि मुलांना समान, असं समाजामध्ये होताना दिसत नाही. की समाजामध्ये जर 2 मुली 2 मुलं असतील तर त्या प्रॉपर्टीचे 4 वाटे पडत नाही, ते मुलांनाच असतात. आणि मग मुलींची साहजिक एक मानसिकता असते की मग हे तर सगळं भावांनाच राहणार आहे, तर आम्हाला तिथून थोडाफार खर्च झाला तर काय बिघडलं, ही एक मानसिकता. सेकंड थिंग अशी की मुलगी जेव्हा मुलाला म्हणजे जेव्हा लग्न ठरणार असतात तेव्हा मुलीला सगळ्याच गोष्टी तिच्यापेक्षा वर चढ हव्या असतात. समजा मुलगी जर BAMS असली आणि तिने जर एक BHMS बघितला तर त्या मुलाची हिंमत नाही होणार सर हुंडा मागायची. पण हे होतं काय की मुलीलाच तिची अपेक्षा इतकी असते की आम्हाला सगळं वेल सेटल हवंय आणि त्यासाठी खर्च द्यायची वेळ आली आणि ही प्रथा मग वरून खालपर्यंत सगळीकडे ती अशी झिरपत चालते. मला ह्या दोन म्हणजे समाजाचे हे जे दुतोंडीपणा आहे हा बंद व्हायला पाहिजे, तेव्हाच ही हुंडा पद्धत बंद होईल. तर तुम्ही कोणाकोणाच्या डोक्यात तुमचे विचार पेरणार. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही फोन केलात त्याच्याबद्दल. PY बिराजदार आता आपल्याला फोन करतायत. बोला. नमस्कार. नमस्कार सर, मी PY बिराजदार बोलतो सोलापूरमधून. तर आतापर्यंत जी चर्चा झाली त्यामध्ये प्रत्येक हुंडा देणं आणि घेण्याबद्दलचं मूळ हे शोधलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय नेहमी सातत्याने, आणि ते गरजेचं आहे. ते गरजेचं आहे. हॅलो, ऐकू येत आहे ना? हॅलो. बोला, सलग बोला, थोडक्यात बोला, वेळ संपत. सर, हे समाजाकडून होतंय किंवा नाही होत, तर यासाठी मला असं सुचवायचं आहे, हे प्रयत्न जर करायला पाहिजे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी. वेगवेगळे आता मुद्दे आले त्याप्रमाणे होत असतानाच आणखी काही कायदेशीर मुद्दे देखील यामध्ये घडले पाहिजेत असं मला वाटतंय. आणि हे होऊ शकतंय, कारण पूर्वी सतीची प्रथा होती ती बंद झाली, बालविवाह जे होत होते त्याला देखील अटकाव करण्यात आला. आता हुंडाबंदीच्या संबंधात देखील काही गोष्टी आटोक्यात येण्याचा प्रयत्न करतात, त्याला यश येतंय, काही वेळेला येत नाही, तो प्रश्न वेगळा आहे. परंतु काहीतरी रेग्युलेशन म्हणजे लोकांच्यावर काही दडपण आहेत. आणि अशा प्रकारे आता हे हुंडाबंदी संबंधित तर काही अशा केसेस घडल्या की त्याचा गैरफायदा घेण्यासाठी काही मुलींच्याकडनं देखील प्रयत्न झाले. त्याच्यासाठी मग आता कायदा म्हणजे एक जजमेंटच असं आलं की तुम्ही ते
चौकशी केल्याशिवाय अटक वगैरे करू नका वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे म्हणजे रेग्युलेशन झाल्यानंतर या गोष्टी बंद करू शकतात. आणि दुसरा मुद्दा असा आहे, आणि हे जर लग्न ठरवणारी जी मंडळी आहेत, पंच मंडळी असतील किंवा भटजी असतील, स्वामी असतील, तर ह्या लोकांच्याकडनं देखील अशा प्रकारचे ऍफिडेव्हिट घेण्यात यावेत की या बैठकीमध्ये कसल्याही प्रकारचा हुंडा देणं किंवा कॅश किंवा काइंड यामध्ये कसल्याही प्रकारच्या काही गोष्टी घेण्यात आलेल्या नाहीत. अशा प्रकारे त्यांच्याकडनं शपथपत्र घेतलं पाहिजे आणि तशा प्रकारचे कायदे देखील व्हायला पाहिजे, घेऊ नका म्हणून. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. आम्हाला एकूणात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तुम्हाला अपेक्षित आहे इकडे, आणि एक संघटित जबाबदारी आपण सगळ्यांनीच घेणं आवश्यक आहे. धन्यवाद तुम्ही फोन केलात त्याच्याबद्दल. तेव्हा अनेक खरं म्हणजे प्रातिनिधिक प्रतिक्रिया इकडे आलेल्या, अनेक काही गोष्टी सुचवल्या गेल्या, घरापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे असं देखील सांगितलं गेलं. मात्र त्या विशिष्ट मुलीची किंवा ही कुटुंबाची नुसती जबाबदारी नाहीये, तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि एकत्रितपणे या आपल्या आपण सगळ्यांनी या प्रथेला समूळ नष्ट करण्यासाठी वाटचाल केली पाहिजे, पावलं टाकली पाहिजेत. आणि याच दृष्टीने एबीपी माझाने ही मोहीम छेडली आहे. हुंडा विरोधी परिषद देखील घेतलेली होती. यापुढे देखील ही मोहीम सुरूच राहील. तुमची आता त्याला साथ हवी आहे. या खास कार्यक्रमामध्ये आता आम्ही इकडेच थांबतोय. जे मंडळी याच्यामध्ये सहभागी झाले त्यांचे मनपूर्वक आभार. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा.